रामकृष्ण हरी मंडळी. मी ज्योतिष विशारद महेश जोशी. आज आपण 4 मूलांक या विषयावरती चर्चा करूया. 4 मूलांक कसा तयार होतो? कोणत्याही महिन्यामधील आपली जन्मतारीख 4 तारीख असेल, 13 तारीख असेल, 22 तारीख असेल आणि 31 तारखेला आपला जन्म असेल तर आपला 4 मूलांक तयार झाला. उदाहरणार्थ, जर आपली जन्मतारीख 31 आहे तर 3 + 1 बरोबर 4 एकांक आला. तसंच आपण 22 तारखेचं आणि 13 तारखेचं पण गणित घ्यायचं, म्हणजे आपला 4 मूलांक तयार झाला. तर 4 मूलांक हा कुठल्या ग्रहाच्या आधिपत्याखाली येतो? तर तो येतो राहू या ग्रहाच्या आधिपत्याखाली 4 मूलांक तयार होतो. तर मग 4 मूलांकाचे बलस्थानं काय असतील? तर 4 मूलांक हा राहूच्या आधिपत्याखाली आल्यामुळं असे लोक निडर स्वभावाचे, रचनात्मक स्वभावाचे किंवा कुठल्या गोष्टी संकटाला एकट्यानं सामोरे जाणारे किंवा जे अस्तित्व निर्माण करायचं आहे ते स्वतः कष्ट करून किंवा स्वतःच्या बुद्धीच्या जोरावरती आपलं अस्तित्व निर्माण करणारे असतात. मग 4 मूलांक आपण सहसा पाहतो. 4 मूलांक एक उदाहरण देतो मी तुम्हाला. 4 मूलांकाचे बरेचसे लोक असतात. उदाहरणार्थ आपले मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस असतील, सन्माननीय स्वर्गीय अजितदादा पवार असतील की अमित शहा असतील. आपण बघा त्यांचे बर्थ डेट काय आहेत ते. 13 तारीख येते, 4 मूलांक येतो. मग 4 मूलांकामध्ये अशी शक्ती असते की हे लोक कष्ट खूप करतात, पण अशा लोकांच्या जीवनामध्ये जी स्थिरता असते ते प्राप्त लवकर होत नाही. एकदम खूप मोठं यश येतं किंवा खूप प्रसिद्धी मिळते किंवा एकदम खूप डाऊन होतात किंवा काही कारणास्तव आपल्या नावावरती काही ना काही कारणास्तव नाव खराब केलं जातं. हे एकदम वरती किंवा एकदम खाली मध्ये न थांबणारं मूलांक म्हणजे 4. पण अशा लोकांचा स्वभाव कसा असेल? तर 4 मूलांकाचे व्यक्ती एखाद्या कार्याप्रती इतकं स्वतःला झोकून घेतात की ते काम पूर्ण होईपर्यंत अजिबात विश्राम घेत नाहीत. मग हे काम होण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा वापर करतात. सहज मिळालं ठीक आहे, नाही मिळालं तर साम दाम दंड भेद याचा पण वापर करतात. पण त्या कार्याप्रती आपला स्वतःचा जीव गमवावा लागला तरी हरकत नाही, पण ते काम पूर्ण झालं पाहिजे. कधी कधी अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये आपण पाहतो की 4 नंबरचा मूलांक आहे. असे लोक फार जिद्दी पण स्वभावाचे असतात. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये त्यांना लक्ष घातलं तर ते कार्य पूर्ण होणार म्हणजे होणार. आणि शक्यतो प्रयत्न करतात की रूल पाळायचे, पण वेळ प्रसंग जसा येईल त्याप्रमाणे चालायचा प्रयत्न करतात की स्वतःचा रस्ता स्वतः तयार करणं किंवा स्वतःचे रूल स्वतः तयार करून त्या रस्त्यावरनं चालणं. पण अशा वेळेस अशा लोकांना काय होतं की बऱ्याचशा प्रमाणामध्ये अशा व्यक्तींच्या बाबतीमध्ये समाजामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये गैरसमज निर्माण होतात किंवा ह्यांच्या मनात काय चाललं आहे हे सहजासहजी कोणाचं लक्ष देत नाही. किंवा 4 नंबरचा व्यक्ती जर आपल्याला ओळखायचा असेल तर कसा ओळखायचा? सोपी गोष्ट सांगतो. जर एक 4 मित्र बसले तर चर्चा चाललेली आहे आपल्याला की 3 मित्र सांगतात की एखादी गोष्ट किती पॉझिटिव्ह ही आपण केली पाहिजे, तर समजून जायचं जो विरोध करतोय की नुकसान काय होणार आहे हा तुम्हाला 4 नंबरचा सांगाल. किंवा 3 लोक सांगत असतील की ही गोष्ट आपण केल्यानंतर आपल्याला खूप नुकसान होणार आहे, तर 4 नंबरचं तुम्हाला सांगणार की ही गोष्टीनंतर फायदा काय होणार आहे. म्हणजे जे दाखवलं जातं हे 4 नंबरचं कधी पाहत नाही, पण जे दाखवलं जात नाही हे 4 नंबरच्या लक्षामध्ये येतं. किंवा थोडीशी वेगळ्या प्रमाणामध्ये आपली विचारसरणी समाजाबरोबर मांडतात किंवा वेगळ्या विचारसरणीचे लोक असतात. तर बऱ्याचशा प्रमाणामध्ये घरातील लोक असतील, जोडीदार असेल, व्यवसाय असेल, तर अशा लोकांचे अंदाज सहजासहजी कोणाच्या लक्षात येत नाहीत. जो 4 नंबरचा प्लॅनेट राहू आहे तर त्याला काय आहे? फक्त डोकं आहे, वरचा भाग आहे आणि खालचा भाग म्हणजे केतू आहे. तर अशा लोकांचं जे डोकं असतं एक सुपर कॅम्प्युटर असतं. म्हणजे सर्च करणारे, कुठल्याही क्षेत्रामध्ये जिथं खूप बुद्धी वापरायची अशा ठिकाणी हे लोक जास्त प्रमाणामध्ये काम करतात. जास्त श्रमाचं काम होईल का? कारण धड नाही
फक्त शिर आहे. म्हणजे बुद्धीनं जर काम केलं तर अशा लोकांच्या जीवनामध्ये 100% हे लोक सक्सेस होतात. पण शरीराचं श्रम करायला अशा लोकांच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये तक्रार येतात. कारण तो जो प्लॅनेट आहे त्याला फक्त शिर आहे, धड नाही. त्यामुळे हे बुद्धीचे जे कामं असतात तर अशा ठिकाणी लोक जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसायला येतील. यांच्या जीवनामध्ये काय एकदम सुंदर मॅनेजमेंट, कुठल्या क्षेत्रामध्ये काम करत असताना खूप सुंदर प्रमाणामध्ये त्या कामाप्रती समर्पण भावनेनं 100% यशस्वी करण्याचा प्रयत्न करतात. मग अशा व्यक्तीने व्यवसाय कुठला करावा, तर असे लोक बिल्डर लाईन असेल किंवा रिसर्च सेंटर असतील, कॅम्प्युटर असेल, तुमचं नवीन आलं AI असेल, IT क्षेत्र असतील किंवा राजकीय क्षेत्रामधले जे आपण म्हणतो की राजकीय क्षेत्रामध्ये जे कार्य करतात त्याच्यामध्ये एखादा नेता असतो, पण त्या नेत्याला निवडून आणायचं काम कोण करतो, तर त्याला म्हणतो का हा त्याचा गॉडफादर आहे किंवा ह्याचं मॅनेजमेंट आहे. अशा ठिकाणी मॅनेजमेंट करणारे व्यक्तिमत्व किंवा हे लोक पुढच्याला खूप वरती पण घेऊन जाऊ शकतात. पण एखाद्यानं मित्रत्व केलं तर खूप मैत्री निभावतात. आणि एखाद्यानं शत्रुत्व केलं तर ते शत्रुत्व न विसरता शत्रूलाच विसरून जातात किंवा त्यांच्याशी संबंध ठेवत नाहीत. हे टोक किंवा ते टोक असं असतं. त्यामुळे कार्याप्रती समर्पण भावना खूप जास्त प्रमाणामध्ये असते. मग थोडासा रस्ता वेगळा असतो. कारण राहून आपण समुद्रमंथन झालं त्यामध्ये अमृत निघालं. त्याची आपल्याला कथा बऱ्याचशा ठिकाणी आपण TV चॅनलला पाहिलेली किंवा त्यामध्ये जो देव आणि दैत्य यांच्यामध्ये स्वरभानू नावाचा दैत्याचा राजा होता आणि त्यानं देवाशी पण कपट करून ते अमृत प्राशन केलं. आणि मग भगवंत विष्णूने मोहिनी रूपामध्ये येऊन त्याचं सुदर्शन चक्रानं जे शिर धडापेक्षा वेगळं केलं. आणि तो हा रहू आहे. मग त्याला देवाशी कपट जरी केलं तर पण त्याला माहीत होतं की आपल्यापर्यंत अमृत येणं शक्य नाही, म्हणून त्यानं रूप बदलून ते अमृत प्राशन केलं. मग भगवंताने पण त्याच्यावरती दया दाखवली आणि त्यांना नवग्रहामध्ये स्थान दिलं, रहू आणि केतू. असा हा स्वरभानू नावाचा जो दैत्याचा राजा होता, म्हणजे कलियुगातला राजा हा 4 मुलांक आहे. मग अशा व्यक्तीच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर असे जे व्यक्ती असतात हे बऱ्याचशा प्रमाणामध्ये संकटाला कुठल्याही अजिबात घाबरत नाही. अमृत प्राशन करायचं होतं, गमावं लागलं धड, शिरच राहिलं, पण डेअरिंग करणारे, कुठल्याही गोष्टीमध्ये रिस्क घेणारे किंवा जे लोक सट्टा बाजार चालवतात, जे व्यवसायामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिस्कचे व्यवसाय आहेत ते 4 नंबरचे करतात. आपल्या जीवनामध्ये 4 नंबरचा एक तरी मित्र असावा. भलेही तो आपल्याला पैशानं मदत नाही करणार असेल तर देईल, पण जुगाडू असतो, तुम्हाला काही ना काहीतरी त्यातून मार्ग काढून देणार. पण 4 नंबरच्या व्यक्ती आपल्या जीवनामध्ये एखादा जरी असेल तर तो तुम्हाला 100% मार्ग काही ना काही ते काढून देणार असतो. मग 4 नंबरचा जो मुलांक आहे तर ह्यांच्याशी मैत्री कोणाशी जास्त असते, तर 2 नंबर मूल भावनिक असतो, तर त्याशी मैत्री थोडं मध्यम प्रमाणामध्ये राहील. मग ह्यांना जर हरवायचं असेल तर कुठला मुलांक पाहिजे, एकतर 8 नंबर किंवा 9 नंबर हे मुलांक ह्यांच्यासमोर टिकावं लागतो चांगल्या प्रमाणामध्ये. कारण शनी मंदगतीचा आहे पण स्ट्रॉंग आहे. तसा राहू हा सेनापती, तो लढणारा आहे. तसा हा राहू लढाऊ वृत्तीचा आहे, रिस्क घेणारा आहे, कुठल्याही क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून देणारा आहे. तर 4 नंबरचा जो मुलांक आहे हा मुलांक बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपण ह्याच्यामध्ये 4 तारखा येतात. प्रत्येकाचा थोड्या प्रमाणामध्ये स्वभाव वेगळा असू शकतो. जो पूर्ण 4 नंबर आहे त्याच्यावरती राहूचा जास्तीत जास्त अंमल राहणार आहे. त्यानंतर जे 13 तारीख येणार आहे तर त्यामध्ये आपण 1 आणि 3 आहे. आपल्या बऱ्याचशा प्रमाणामध्ये एक मराठीमध्ये म्हण आहे 3, 13 आणि 9, 18. म्हणजे आपण 13 तारीख थोडीशी अशुभ मानतो, कारण त्याचा जो प्लॅनेट आहे तो 1 नंबर आहे रवी आणि 3 नंबर आहे गुरु. त्यामुळं गुरुच्या पुढं रवी उभा आहे, त्यामुळं राजा उभा आहे. तर पुढं राजा म्हणजे गुरु असला पाहिजे, गुरुच्या पाठीमध्ये राजा असला पाहिजे, तर तो प्लॅनेट जास्त प्रमाणामध्ये आपल्याला सक्सेस देतो. तर 13 नंबर पण बऱ्याचशा प्रमाणामध्ये प्रशासनावरती चांगल्या प्रमाणामध्ये पकड धरणारा असतो.
त्यानंतर 22 तारीख आहे, त्यामध्ये 2 आणि 2, त्यामुळं 2 मुलांक हा चंद्राचा आहे, तो थोडासा भावनिक आहे, इमोशनल आहे. त्यानंतर 31 तारीख आहे. 31 तारीख बऱ्याचशा प्रमाणामध्ये शुभ मानली जाते. याचं कारण काय, 3 नंबर म्हणजे प्लॅनेट गुरु येतो आणि 1 नंबर रवी येतो. त्यामुळं पुढं कोण आहे, गुरु आहे आणि त्याच्या पाठीमागं रवी म्हणजे राजा आहे. त्यामुळे 31 तारीख हे बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपण शुभ प्रमाणामध्ये मानतो. तसा हा 4 मुलांक आहे. 4 मुलांकाविषयी बोलत असताना आपण बरंचसं बोलू शकतो, पण व्हिडिओ थोडासा शॉर्ट घ्यायचा आहे. त्यामुळं जर आपल्या काय मनामध्ये शंका असतील, काय आपले प्रश्न असतील किंवा आपल्या 4 मुलांकाबद्दल काय आपल्याला माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपण मेसेज करू शकता किंवा माझा मोबाईल नंबर आहे 9850039698. व्हॉट्सअपवरती पण आपण मला मेसेज करू शकता. मी नक्की आपला प्रयत्न करेन की 4 नंबरच्या मुलांकाबद्दल आपल्या काही तक्रारी असतील, काही आपल्याला जाणून घ्यायचं असेल किंवा ह्या व्यक्तिमत्वानं पुढं काय सुधारणा केली पाहिजे, अजून काय आपल्या जीवनामध्ये काय आपण व्यवसाय करत असो किंवा सर्व्हिस करत असो किंवा जीवनात काही अडचणी असतील तर 4 नंबरच्या प्रणालीच्या बाबतीमध्ये आपल्याला काही शंका असेल तर नक्की मला मेसेज करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.